पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील एका आरोपीनं अन्य 10 कैद्यांच्या मदतीनं कारागृहात तुरुंग अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांना लाथाबुक्क्यांनी कैद्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना गुरुवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9च्या सुमारास घडली आहे। 2 दिवसांपूर्वी 10 ते 12 कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे। येरवडा कारागृहातील इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत। आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झालेत। आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली, त्यावरून ही मारहाण झाल्याची माहिती आहे। येरवडा कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या विकी बाळासाहेब कांबळे या आरोपीवर कारागृह प्रशासनानं कारवाई करून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। येरवडा कारागृह प्रशासनाने या संदर्भात माहिती देताना विकी कांबळे हा आरोपी शहरातील धनकवडी भागातील रहिवासी आहे। सहकारनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात मारहाण, धमकी देणं आणि कलमानुसार गुन्हे दाखल आहेत। 25 जानेवारीपासून तो कारागृहात बंदिस्त आहे। त्याचप्रमाणे न्यायाधीन बंदी प्रकाश रेणुसे याच्या विरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा तसेच आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे। तो 17 फेब्रुवारी 2018 पासून येरवडा कारागृहात दाखल आहे। या दोन्ही कैद्यांना सर्कल क्रमांक 1 मध्ये बंदिस्त ठेवण्यात आलं होतं। 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30च्या सुमारास सर्कल क्रमांक 1 येथे तुरुंग अधिकारी शेरखान पठाण हे नियमितपणे कर्तव्यावर होते। त्यावेळी सर्कल क्रमांक 1 मधील आरोपी विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू होते। त्यावेळी त्या ठिकाणी गेलेल्या पठाण यांना संबंधित 2 कैद्यांनी आणि इतर 10 कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच बाजूला असलेली कार्यालयातील खुर्ची शेरखान पठाण यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित ठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतर कैद्यांनी ती अडवली। मारहाणीत शेरखान पठाण यांच्या उजव्या डोळ्याखाली जखम तसेच डाव्या हाताच्या मनगटाला इजा होऊन फ्रॅक्चर झाले। घटनेच्या ठिकाणी इतर अधिकारी कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांना वेगवेगळ्या अन्य विभागात पाठवले। या घटनेच्या अनुषंगाने गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 85/2024 नुसार भादवी कलम 335, 333, 353, 143, 147, 149, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपाससह पोलीस आयुक्त पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आशालता खापरे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खाडे हे करीत आहेत।